नमस्कार. रोखोकमध्ये आपलं स्वागत. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील ऊस हंगामाच्या तोंडावर ऊस दरवाढीचं आंदोलन चांगलंच पेटलंय. पंतप्रधानांसमोर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर कृषीमंत्री शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. मात्र सरकारचा हा वेळ काढूपणा असल्याची टीका करत शेतकरी संघटनेनं 48 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. आंदोलकांनी आज कराड सोडून आपापल्या गावची वाट धरली असली तरी राजू शेट्टींच्या शांततेच्या आवाहनाला मात्र शेतकऱ्यांनी पुरेशा गांभीर्यानं घेतलेलं दिसत नाही. पुणे बंगळूर मार्गावर आज अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. ऊस दराबाबत तोडगा काढण्यात सरकार वेळ काढूपणा करतंय का? उद्रेक पाहता हे आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर चाललंय का? यापूर्वी बारामती आणि इंदापूरमध्ये ऊस दराबाबतचा अंतिम निर्णय होईपर्यंत जागा न सोडणाऱ्या आंदोलकांनी यावेळी निर्णय घेण्यापूर्वीच कराड का बरं सोडलं? आणि दरवर्षी होणारं हे वार्षिक ऊसाच्या दराचं आंदोलन टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा का बरं काढला जात नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया ऊसाची कथा आणि व्यथा या खास कार्यक्रमात. ऊसाची कथा आणि व्यथा या खास भागात आपलं स्वागत. माझ्या सोबत आहेत हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य. सर आपलं स्वागत. माझ्या सोबत आहेत रविकिरण देशमुख ज्येष्ठ राजकीय विश्लेषक. रविकिरण जी आपले स्वागत. गेले अनेक वर्ष पत्रकारितेत आणि विशेषतः या विषयावर त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे. रविकिरण जी आपलं स्वागत. डॉक्टर विजय ककडे हे शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉक्टर विजय ककडे आपलंही स्वागत. आणि काही क्षणात आपल्या सोबत असतील राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ज्यांच्या संघटनेनं आज दिवसभरामध्ये प्रचंड मोठा गदारोळ त्या भागात माजवला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागून राहिलेलं आहे त्याच गोष्टी करता आज आपण चर्चा करतोय. पहिला प्रश्न घेऊन मी जातो रविकिरण देशमुख यांच्याकडे. रविकिरण देशमुख, महाराष्ट्रामध्ये ऊसाचं दराचं आंदोलन ही वर्षात येणाऱ्या गणपतीसारखी किंवा दिवाळीसारखी नित्य नेमाची बाब झालेली आहे. नेमकं काय होतंय? नेमकं कारण असं आहे की यामध्ये जो दुरावा आहे, सभासद शेतकरी आणि साखर कारखाना चालवणारी मंडळी, यामधला दुरावा वाढत चाललाय. शेतकऱ्यांना नीट कळत नाहीये की कारखाना आपला नेमका कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, त्याची अडचण काय आहे, किंवा कारखानदारांनाही समजत नाहीये की आपल्या शेतकऱ्यांना आपण विश्वासात कसं घ्यावं. कारखान्याच्या आर्थिक स्थितीविषयी, आपल्या कारखान्याच्या एकंदरीत प्रगतीविषयी त्यांना काय समजावून सांगावं, हा दुरावा वाढत चालला. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे आपल्याच कारखान्याच्या विरोधात हे सभासद शेतकरी दारात उभे राहत आहेत, दगड हातात घ्यायला तयार आहेत. मुळात शेतकरी हा हिंसक होत नाही. शेतकऱ्याला हिंसक होण्यासाठी भाग पाडलं जातंय का? शेतकऱ्याला नाईलाजानं हा प्रकार करावा लागतो का? याचा मुळाशी जाऊन नीट अभ्यास करणं आवश्यक आहे. मला वाटतं हे दरवर्षी होणं हे सरकारच्या, जनतेच्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि नेत्यांच्या यापैकी कुणाच्याही हिताचं नाही आहे. याविषयी एक चांगला तोडगा निघाला पाहिजे, हा प्रश्न मिटला पाहिजे. हा तोडगा काढायची जबाबदारी अंतिमतः ही राज्य शासनाची आहे. आणि राज्य शासन म्हटल्यानंतर मी प्रश्न घेऊन जातोय हर्षवर्धन पाटील यांच्याकडे. हर्षवर्धनजी, वारंवार शेतकरी संघटनांकडनं याच्यावर एक अल्टिमेटम देण्यात येत होता. सरकारनं ही बाब पुरेशा गांभीर्यानं घेतली नाही का? प्रथम हस्तक्षेप करणार नाही असं सांगितलं आणि नंतर आपण सरकार म्हणून त्यात हस्तक्षेप करायला लागलात. नेमकं काय झालंय? नाही, एक तर मला असं वाटतं की बरं झालं आपण हा विषय चर्चेला घेतलेला आहे आणि याच्यातून निश्चितच काही भूमिका स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. आणि शेतकऱ्यांच्या मध्ये जो काही संभ्रम किंवा आज जो काही गैरसमज होतोय तो मला वाटतं ह्यातनं दूर होण्याची आवश्यकता आहे. मी आपल्याला एक विनंती करणार आहे की ही चर्चा अतिशय सकारात्मक होण्याची आवश्यकता आहे. आणि नेहमी शेवटी आपण सर्वजण शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहोत. मला पहिल्यांदा, आता मला वाटतं राजू शेट्टी काही अजून आलेले नाहीयेत, परंतु मला पहिल्यांदा उद्याची एक विनंती करायची की हिंसक मार्ग, राजू शेट्टींना मला सांगायचे, काल आम्ही दिल्लीमध्ये बरोबर होतो आणि त्यावेळेस ही चर्चा झाली आमची. मला एक त्यांना पहिल्यांदा विनंती करायची ह्या चर्चेच्या सुरुवातीला की चर्चेतून मार्ग निघेल, विषय सुटतील, काही ना काहीतरी मार्ग आपण जरूर काढू, परंतु हिंसक मार्गानं मला असं वाटतं या राज्यातल्या सामान्य माणसाला वेठीस धरणं किंवा नुकसान होणं हे योग्य नाही. नुकसान होतंय ते शेतकऱ्यांचं होतंय, सामान्य माणसांचं होतंय. मला वाटतं पहिल्यांदा आपण सर्वांनी ही भूमिका घेतली पाहिजे की कोणतंही आंदोलन करणं सोपं आहे, परंतु ते आंदोलन जर हाताच्या बाहेर आपले गेलं सर्वांच्याच, तर मला असं वाटतं ती योग्य नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ऊसाच्या दराच्या बाबतीमध्ये
यापूर्वी कधीही सरकारने दर ठरवलेला नाहीये सांगतो तुम्हाला. सरकार दर ठरवण्याच्या संदर्भामध्ये मध्यस्थीची भूमिका करत असतं आणि ही वारंवार मध्यस्थीची भूमिका ही निश्चितपणाने सरकारच्या माध्यमातून घेतलेली आहे. आता एका बाजूला तुम्ही प्रश्न विचारला की तुम्ही हस्तक्षेप करणार नाही म्हणला आणि तुम्ही आता हस्तक्षेप का करता. दोन प्रश्न या संदर्भातले खूप महत्वाचे आहेत आणि रविकिरण देशमुखांनी मुद्दा मांडला तो खरंच रास्त मुद्दा आहे की हे आंदोलन आपण कोणाच्या विरोधामध्ये करतोय. आपल्या सोयीने जरा प्रत्येक वेळेस आपण जर हे अर्थ लावत गेलो तर हा एकंदरीत शेतकरी वर्ग जो आहे की ज्याच्यासाठी कारखानदारी आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ऊसाचा दर हा एक पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो साखर उद्योगासमोरची समस्या आणि आव्हानं. आणि म्हणून मला असं वाटतं की याबद्दल सरकारने नेहमीच सकारात्मक पावलं टाकलेली आहेत. नेहमी आम्हाला रॉंग बॉक्समध्ये टाकलं जातं आणि हे बोललं जातं की सरकार शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आहे. मला असं वाटतं की या राज्यातला शेतकऱ्यांचा साखर उद्योग कुणी उभा केला. मला हा प्रश्न विचारायचा आहे की हा साखर उद्योग हा सरकारने उभा केलेला आहे. आज जो काही आम्ही सर्वजण आज भावाकरता लढतोय, भावासाठी लढण्याची सुद्धा ही जी काही साखर कारखानदारी मधली जी प्रक्रिया कोणामार्फत उभा राहिली आणि म्हणून दर दशकामध्ये काही ना काहीतरी आपण या संदर्भातले बदल करत आपण गेलो. एक गोष्ट निश्चित आहे की हा तिढा आपल्याला सोडवावा लागणार आहे. मी खासदार राजू शेट्टींना कालही बोललो, नेहमी आमची चर्चा होती आणि मला असं वाटतं याच्यामध्ये राजकारण हा विषय आणण्याचं काहीच कारण नाही. आपण सर्वजण शेतकऱ्याचे आता मुद्दा एवढाच आहे की मार्ग काय काढायचा आणि म्हणून मार्ग काढण्याकरता म्हणून राज्य सरकारला पण काही जबाबदारी घेऊन पावलं टाकण्याची आवश्यकता आहे आणि केंद्र सरकारला सुद्धा काही निर्णय करण्याची आवश्यकता आहे. हर्षवर्धनजी, राज्य सरकारनं नेमकी काय पावलं टाकायची आणि केंद्र सरकारनं काय पावलं टाकायची याच्याकडे येतोय. पण राजू शेट्टी, अतिशय सकारात्मक वातावरणात ही चर्चा सुरू होतीये. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की काल दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत जो काही ठरलेलं होतं त्याच्यावर आपण समाधानी नाही आहात का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलन खरोखरच हाताबाहेर चाललंय का. आपण एका सकारात्मक तोडग्यासाठी तयार आहोत का. एक तर काल दिल्लीमध्ये आम्ही पंतप्रधानांना भेटलो ते महाराष्ट्राच्या वतीनं, कुठल्या संघटनेच्या किंवा आघाडीच्या वतीनं नव्हे तर राज्याच्या वतीनं आम्ही सगळेजण मतभेद विसरून तिथं पोहोचलो. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि लोकसभेतल्या सगळ्यात मोठ्या विरोधी पक्षाच्या उपनेते गोपीनाथ मुंडे आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, छोटे आणि परत राज्यातल्या विविध पक्षाचे गट नेते, अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे सगळे लोक तिथं आम्ही पोहोचलो. सामुदायिक एकच निवेदन पंतप्रधानांना दिलं, चर्चा करून दिलं. खरं तर वेळ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती, कशासाठी आम्ही भेटायला येतो आहोत हे सांगितलेलं होतं. आमच्या मागण्या काय आहेत हे पंतप्रधानांना माहिती होतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कळकळीनं विनंती करत होतो पंतप्रधानांना, पोटतिडकीनं सांगत होतो की महाराष्ट्रातील शेतकरी याला एक महिनाभर आंदोलन करतोय आणि त्याचा संयम सुटा लागलाय, परिस्थिती हाताबाहेर निघालेली आहे. आणि अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी तातडीनं आज आम्हाला काहीतरी आश्वासन द्यावं. खरं तर देशाच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीकडे आम्ही गेलो होतो न्याय मागायला राज्याच्या वतीनं, एक राज्य म्हणून, महाराष्ट्र राज्य म्हणून. तिथं आम्हाला आणखीन एका समितीचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं. तिथंच माझा भ्रमनिराश झाला. तुमची फसवणूक झाली. आता न्याय कुणाकडे मागायचा, आमचा आक्रोश पोहोचणार कुणापर्यंत. हो, असंच मला काहीच वाटतं. कारण आधी ठरवलेलं असताना सुद्धा आमचे प्रश्न काय आहेत, आमच्या समस्या काय आहेत हे पंतप्रधानांना माहिती आहे. त्यांच्या बोलण्यातनं ते कळालं आणि मग ते पवार साहेबांच्याकडे पुन्हा सोपवलंय आणि ते पवार साहेब आज हजर नाहीत. मग पवार साहेब का हजर नव्हते. अरे आमच्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेता की नाही. एका बाजूला आम्ही कारखानदारांच्या फायद्यासाठी ज्या मागण्या रेटतोय पुढं, मग ते साखरेची निर्यात असेल, निर्यातीला सबसिडी असेल, इथेनॉलचं धोरण असेल, परचेस टॅक्स माफ करण्याचं धोरण असेल, हे खरं तर साखर कारखान्याचा फायदा झाला तर आपल्याला ऊसाच्या दरातून फायदा होईल असा भाबडा विचार करून आम्ही साखर कारखानदारांच्या मागण्या रेटतोय. आणि असं असताना एका बाजूला
चर्चेत गुंतवून सरकार आम्हाला फसवतंय आणि दुसऱ्या बाजूला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू असताना काही कारखानदार आमच्याच शेतकऱ्यांची डोकी फोडून कारखाने चालवतात आणि आपण फार मोठा पराक्रम केला राजू अशी शेट्टी, भरभरून काही दाखवतात. कारखानदार म्हणजे नेमके कोणते कारखानदार ते महाराष्ट्राला कळू द्या. आज तिकडे रस्त्यावर रक्त सांडते, गाड्यांच्या काचा फोडल्या जात आहेत, वाहनं पेटवली जात आहेत, टायर जाळली जात आहेत, वाहतूक ठप्प झालेली आहे, 48 तास बंदचं आवाहन करण्यात आलंय, प्रचंड मोठी अशांतता आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. राजू शेट्टी, तुम्ही मगाशी म्हणालात की नेमकी मीटिंग कशा करता होती याची आपल्याला कल्पना नव्हती, तर आपल्याला नक्की माहिती असेल. राजू शेट्टी, आपण एक अत्यंत महत्वाचे असे शेतकरी संघटनेचे सर्व आहात. साखरेचा आयात शुल्क असेल, इथेनॉलचं ब्लेंडिंग असेल किंवा साखर निर्यातीचं अनुदान, बफर स्टॉक, हे सगळे विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. याविषयी आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांविषयीच तर आपण भेटलेलो होतात ना पंतप्रधानांना? हो, त्यासाठी तर भेटायला गेलो, कारण ह्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर दीर्घकालीन परिणाम होईल, साखर उद्योग स्थिर स्थावर होईल आणि आम्हाला शेतकऱ्याला ऊसाचा पैसा चांगला मिळेल हा भाबडा आशावाद घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो. खरं तर ही साखर उद्योगाची मागणी आम्ही शेतकऱ्यांनी लावून धरली. खरं तर ही आधीच महाराष्ट्र सरकारनं करायला पाहिजे होतं, राज्य साखर संघानं करायला पाहिजे होतं, साखर कारखानदारांनी करायला पाहिजे होतं, परंतु हे झोपा काढत राहिले. काही याच्यावर कच्ची साखर आयात होत असताना काही बोलले नाहीत. राजू शेट्टी, तुम्ही माझे अत्यंत चांगले मित्र आहात. मला तुम्ही सांगा, केंद्र सरकारवरचा राग हा असा रस्त्यावर सामान्य माणसाच्या जीवावर आपण का बरं काढतोय? आज तुमचं सांगूनही गाड्या पेटवल्या जात आहेत, वाहनं तोडली जात आहेत.